अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। विद्यार्थ्यांनी सामाजिक व्यसनाच्या वाईट दुष्परिणामापासून कोसो दूर राहावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक जीवनाची प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थकी बनवा। प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे। आज दिनांक 16 जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसी बुद्रुक केंद्र वासडी येथे नशामुक्त पंधरवाडा अभियान छत्रपती संभाजीनगर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक एस.जी. जाधव सर हे होते। या कार्यक्रमासाठी प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकाशे यांनी नशांचे किंवा व्यसनाचे अनेक प्रकार सांगून त्यांच्या दुष्परिणामाविषयी सखोल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करून पुढील आयुष्यात चांगले जीवन जगायचे असेल व आपल्या आईवडिलांचे नाव, गावाचे नाव उंचवायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांची प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थकी करावा। हातात मोबाईल घेण्यापेक्षा पुस्तक घ्या, मोबाईल पासून दूर राहा असा मोलाचा संदेश दिला। कारण सतत मोबाईलचा वापर करणे म्हणजेच आपल्या मानसिकतेवर व आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे असा मोलाचा संदेश दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुरेखा नंदन प्राथमिक पदवीधर शिक्षिका यांनी केले, तर यावेळी शाळेतील शिक्षक श्री घपग सर, श्रीमती घोरपडे मॅडम, नरेंद्र पाटील सर, केवट सर, पालक व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार शिक्षक अंकुश मुर्मे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र समाचार न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड पिशोर। परंतु तरी सुद्धा तुम्हाला एकच उदाहरण सांगतो। पहिली गोष्ट नशेचे प्रकार सांगतो। नशा हे दोनच नाहीये। नशा तुम्हाला सर्वात जास्त जर तरुण मुलांना तुमच्या वयातल्या, तुमच्यापेक्षा मोठ्या वयातल्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्याला जर सर्वात मोठी नशा कोणती असेल ती मोबाईल पाहण्याची आहे। आणि मोबाईल हा चांगला त्यांच्यासाठी आहे की दिल्लीचे शिक्षक काय शिकवत आहे की त्याला त्याच्या झोपडीमध्ये सुद्धा कैद करून घेता येऊ शकतं।